आज आम्ही आलो चाळीसगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर सुनील बंग सर. त्यांच्या बद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 30-35 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अतिशय उत्तम अनुभव आहे. मला नेहमी असं वाटतं की घर ही माणसाची एक मूलभूत गरज आहे, पण त्याहीपेक्षा मध्यमवर्गीयचं माणसासाठी ते स्वप्न आहे, ती गरज सोडून. आणि ते स्वप्न पूर्तीचं काम ते एका माध्यमातून करतात, कारण या मध्यमवर्गीयांचं जे स्वप्न असतं तर तेही पूर्ण करण्याचं त्यांनी काम त्यांच्या आजवरच्या अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स मधनं केलेले, फ्लॅट, रो हाऊसेस मधनं केलेले आहेत, काही कमर्शियल प्रोजेक्ट्स मधनं केलेले आहेत. आजवरच्या त्यांच्या या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशी आज बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया, म्हणजे थोडं फ्लॅशबॅक पासून 30-35 वर्ष थोडं मला मागं जायचंय आणि आधी विचारायचंय ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, त्यांच्यामुळे तेव्हा तुम्हाला वाटलं, कारण तेव्हा तर तो ट्रेंडही नव्हता सिव्हिल इंजिनियर असा, तर ह्या ट्रेंड निवडावा असं का वाटलं तुम्हाला, कुणामुळे वाटलं, सॉरी काय सांगाल? माझी शाळा एबी हायस्कूल होती, आनंदीबाई बंकट. 1982 मध्ये मी 10वी पास झालो. त्यावेळेला असं काही, त्यावेळेस डिप्लोमाची क्रेज होती, डिप्लोमा, आणि त्यावेळेस मोजकेच कॉलेज होते महाराष्ट्रात, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पण आणि इंजिनिअरिंग कॉलेज पण 5-6 होते. पण त्यावेळेस अशी घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे घरच्यांचा आग्रह होता की तू डिप्लोमा करून घे, तुला 84% मार्क मिळाले. त्यावेळेस मी चाळीसगाव केंद्रामध्ये 4था होतो. त्यामुळे मला जळगाव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन मिळाली. म्हणजे मी त्यावेळेला धुळे आणि जळगाव, की जे मला जवळ होतं, तर ते 2 सेंटर मी चॉईस केले होते. तर त्यापैकी मला जळगावला ऍडमिशन मिळाली 1982ला. 1982 ते 1985 मी डिप्लोमा पास केला. डिप्लोमा पास केल्यानंतर 1 वर्ष मी सर्व्हिस केली. त्यावेळेस प्रायव्हेट कॉलेजेस नुकतेच सुरू झाले होते 1984 मध्ये, 85 मध्ये. पण त्यावेळेला असं वाटलं की बाबा खाजगी कॉलेजला फी जास्त असेल आणि गव्हर्नमेंटला त्यावेळेस नंबर लागण्याची शक्यता कमी होती, असं वाटल्याने मग मी 1 वर्ष जॉब केला, सहकारी साखर कारखाना. आमच्या इथले चाळीसगावचे तेजस कन्स्ट्रक्शनवाले रमेश शेठ अग्रवाल यांच्या कंपनीमध्ये 1 वर्ष होतो. नंतर मग मी यवतमाळवरनं फॉर्म भरला. तिथे आमचे एक मित्र होते उल्हास हिरे, ते म्हणे की डिप्लोमामध्ये काय बुवा तुझं एज्युकेशन म्हणजे फारसं असं नाहीये, तर तू डिग्री करावी अशी त्यांना वाटलं. तर त्यांनी सांगितलं की तू फॉर्म भर. मग फॉर्म भरल्यानंतर माझा भारतीय विद्यापीठला नंबर लागला पुण्याला. मग भारतीय विद्यापीठला 1986ला ऍडमिशन घेतली. 1986 ते 1989 3 वर्ष भारतीमध्ये विथ डिस्टिंक्शन पास झालो. त्याच्यानंतर मग गावाकडे आलो. त्यावेळेला नुकतंच ग्लोबलायझेशन सुरू झालं होतं, 1989-90. तो काळ वेगळा होता. हा, तो काळ वेगळा होता. म्हणजे त्यावेळेस पुण्याला आमच्या ज्या मित्रांनी प्रवेश केला बिल्डर लाईन मध्ये, जे आमच्या जळगाव जिल्ह्यातनं जामनेर, भुसावळ, बरोबर, फत्तेपूर या जे आमचे जे मित्र होते, म्हणजे माझ्या सोबतचे, ते त्यावेळेला पुण्यात जे सेट झाले ते एकदम वेल सेट झाले. कारण त्यावेळेस डेव्हलपमेंट अग्रीमेंट वरती प्रॉपर्टी मिळायच्या त्यावेळेला, किंवा आमचा वाडा आहे तुम्ही डेव्हलप करून द्या असं. बरोबर. तर त्यावेळेला नेमकं माझ्याकडे असं काही घरची परिस्थिती साऊंड नसल्यामुळे, आमच्या वडिलांचं किराणा दुकान होतं आणि आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण. बहीण पण डॉक्टर झाली आणि माझं इंजिनिअरिंगचा खर्च आणि 2 भावांचं इथलं एज्युकेशन असं असल्यामुळे किराणा दुकानवरती एवढं काही भागत नव्हतं. म्हणजे एवढा खर्च एज्युकेशन प्लस घर खर्च. पण वडिलांनी आम्हाला शिकवलं, आई वडिलांनी. आणि डिप्लोमा झालं, डिग्री झालं. त्याच्यानंतर मग मी काय करायचं म्हणून, त्यावेळेस गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरची चांगली क्रेज होती. बरोबर. किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये भरपूर पैसे मिळतात, म्हणून मी JMPDला, जळगाव मीडियम प्रोजेक्ट डिव्हिजनला रजिस्ट्रेशन केलं. तर त्यावेळेस मला जवळपास 20-1 लाखाची कामं मिळाली. म्हणजे रोड ब्रिज, त्याच्यानंतर स्लॅब कल्वर्ट, विलेज रोड ब्रिज, असे कामं मिळाले. इथे जे हिवरा डॅम आहे पाचोऱ्याजवळ, त्या डॅमवरती कामं मिळाल्यानंतर पण त्या 1 वर्षात असा अनुभव आला की आपण चांगलं काम करून बी गव्हर्नमेंटला असं काही मला सॅटिस्फॅक्शन का नाही मिळालं, की पैसे देणे, पार्ट्या देणे, हे काही आपल्या ह्याच्यात बसत नव्हतं. मी ते वर्ष ते कामं पूर्ण केली, सिक्युरिटी डिपॉझिट काढून घेतलं. मग तिथले त्यावेळेस जे नवले साहेब म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, त्यांनी मला फार आग्रह केला की तुम्हाला अजून मी पुढचा 1 किलोमीटर देतो, तुम्ही काम करा, तुमचं काम फार चांगलं आहे. पण सरांना मी सांगितलं, म्हटलं मला हे जमणार नाही म्हटलं. मग मी ते काम सोडलं आणि त्याच्यानंतर मग मी बिल्डर लाईन मध्ये आलो. मी 10 फ्लॅट आणि 4 शॉपचा प्रोजेक्ट केला. अंधशाळा भडगाव रोडला, लक्ष्मीनगर एरियात.
त्यावेळेला आम्हाला 75 रुपये स्क्वेअर फुटने प्लॉट मिळाला होता. म्हणजे आमचेच एक लँड मधले पार्टनर होते, त्यांनी आम्हाला तो 6 महिन्याच्या मुदतीने देऊ केला. मग आम्ही 3 जणांनी मिळून तिथे प्रोजेक्ट उभा केला, सूर्या पार्क. खाली 4 शॉप आणि 10 फ्लॅट्स. त्यावेळेस आम्ही 2.25 लाखाला ते फ्लॅट विकले आम्ही. मग त्याच्यातनं मला नफा मिळाला, त्यात मी 25% पार्टनर होतो. मला त्याच्यात 3 लाख रुपये नफा झाला. मग आमच्या त्याच टीमने आम्ही तहसील कचेरी समोर एक जागा घेतली, एक बंगला घेतला, केळकरांचा वाडा, जिथे आता माझं ऑफिस पण आहे आणि आर्यंत चेंबर म्हणून आम्ही ते डेव्हलप केलं. म्हणजे चाळीसगावातले सगळे रती महारथी त्या प्रोजेक्टसाठी थकून झाले होते, कारण ते जी पार्टी होती ती राहायला पुण्यात होती. मग आम्ही त्यांना पुण्यात जाऊन ती जागा आम्ही 10 लाखात 1996 मध्ये विकत घेतली. आणि मग तिथे आम्ही शॉपिंग सेंटर, म्हणजे खाली शॉप्स, बेसमेंट शॉप्स आणि ऑफिसेस असं तिथे आम्ही उभं केलं. त्याच्यानंतर मग आम्ही ह्याच एरियामध्ये सानेगुरुजी नगर या परिसरात आम्ही प्लॉट घेतले. त्यावेळेस 110 रुपये स्क्वेअर फुटने आम्हाला प्लॉट मिळाला, 16,000 स्क्वेअर फूट. मग तिथे आम्ही 13 आणि 14 फ्लॅटची स्कीम उभी केली. त्यावेळेला आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. मग आम्ही परत ह्याच एरियात एक 4500 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला, तो 350 रुपये भावाने, म्हणजे तिप्पट रेटने आम्हाला त्याच एरियामध्ये मिळाला, पण घेतला आम्ही तो. तिथे आम्ही 9 फ्लॅटची स्कीम केली. त्याच्यानंतर ह्याच एरियामध्ये 365 दुसरा प्लॉट मिळाला, त्याच्यामध्ये आम्ही 12 फ्लॅटची स्कीम केली. एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचं मिळाला, जॉईंट व्हेंचर 60-40. त्याच्यामध्ये आम्ही 9 फ्लॅट केले. ते सगळे फ्लॅट आतापर्यंत आमचे सोल्ड आउट आहे. सगळे कस्टमर आमचे एकदम हॅपी आहे. आणि आमची फारशी जाहिरात नसताना माउथ टू माउथ पब्लिसिटीने आमचा माल विकला जायचा, म्हणजे आम्हाला ब्रोकर सुद्धा लागायचा नाही. त्याच्यानंतर मग आम्ही लँडमध्ये उतरलो. बिडकीन जवळ आम्ही एक 8.5 एकरचा लेआउट केला. 8.5 एकर, 3.5 एकर. नंतर गेवराई बीड जिल्ह्यात केला, नंतर मेहकर बुलढाणा जिल्ह्यात केला. त्याच्यानंतर इकडे मुक्ताईनगरला केला, बोदवडला केला, भडगावला चालू आहे आमचं काम. नंतर मालेगाव तालुक्यात जोडगाव जवळ केला. शेवगाव आपला नगर जिल्ह्यामध्ये शेवगावला आमची आरोग्य रेसिडेन्सी नावाची गेटेड कम्युनिटी म्हणून आम्ही 3.5 एकरवरती हिरो हाऊसिंग प्रोजेक्ट राबवला. म्हणजे अजून बी आमचा तो प्रोजेक्ट चालूच आहे तो. तर त्याला पण आम्हाला अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे जिथे आम्ही 13 लाखाला लोकांना रो हाऊस विकले, तिथे आता किंमत 40 लाख रुपये झाली. म्हणजे चांगलं अप्रिशिएशन मिळालं आम्हाला लँडमध्ये सुद्धा. आता आमचं चाळीसगावमध्ये मालेगाव रोडला 2.5 एकरचा रो हाऊसिंग लेआउटचं डेव्हलपमेंट चालू आहे. त्याच्यानंतर सुयश लॉनच्या पाठीमागे हिरापूर रोडला तिथे खडकी ग्रामीण मध्ये पण चाळीसगाव नगरपालिका हद्दीला लागूनच तिथे आमचा 2.25 एकरचा लेआउट आम्ही डेव्हलप करतोय. तो पण आमचा जवळपास रो हाऊसिंगचाच आहे. आणि आता मी 2023 ते 25 क्रीडाईचा सिटी प्रेसिडेंट होतो. म्हणजे 2018 पासून मी क्रीडाईशी संलग्न आहे. अरे वा. म्हणजे पुण्यातलं असं एक पण हे नसेल, म्हणजे सतीश दादा मगर पासून शांतीलाल कटारिया, आदित्य डेव्हलपर्सवाले, नंतर आदित्य जावडेकर, बरोबर, रणजित नाईक नवरे, या क्रीडाईच्या माध्यमातून यांचा आमचा चांगला संपर्क आला. हे सगळी दिग्गज मंडळी केवळ क्रीडाईच्या प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला अशी भेटू शकली, नाही तर ही लोक अदरवाईज भेटू शकत नाही, बरोबर, अपॉइंटमेंट शिवाय. बरोबर. सतीश दादा मगर आमचे क्रीडाईचे नॅशनल प्रेसिडेंट होते आणि 5 वर्षात आमची त्यांच्या भरपूर गाठीबिटी झाल्या. आता मागच्याच महिन्यात ते आपला जळगावला जैन हिल्सला आले होते, जळगाव क्रीडेच्या इन्स्टॉलेशनला. त्यावेळेसही त्यांचं आमचं इंटरॅक्शन झालं होतं. त्यांनी म्हणजे जळगाव क्रीडेने आम्हाला आमंत्रित केलं होतं. जळगाव क्रीडेने त्यावेळेस आम्ही इथले सगळे मेंबर गेलो होतो. आणि आता क्रीडाईचं काम बऱ्यापैकी चालू आहे चाळीसगावमध्ये. म्हणजे क्रीडाईचा जो आहे, क्रीडा आहे तो भरोसा आहे. तर आमचे जेवढे क्रीडाईचे मेंबर आहे सगळे अतिशय उत्तम रीतीने बिल्डरशिपचं काम करतात, चांगली क्वालिटी देतात. म्हणजे चाळीसगावमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे, कामं करणारे भरपूर आहे, पण मोजकेच लोक आहे की जे चांगली क्वालिटी देतात, अशी मोजकीच लोक आहे. बरोबर बरोबर. नंतर मी आता व्हॅल्युएशन फील्ड मध्ये आलो. अच्छा. मी आता जवळपास 6 बँकांच्या, नॅशनल बँकांच्या पॅनलवरती आहे. ते काम भरपूर आहे. व्हेरी गुड. हो, ते आणि त्या व्हॅल्युएशन फील्डमुळे आमचं होम लोन टॉपअप, लॅब लोन, प्रॉपर्टी मॉर्गेज या निमित्ताने सुद्धा आमचं कन्स्ट्रक्शन लाईनशी संबंध येतोच. बरोबर. साईट व्हिजिटला आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस आम्हाला कळतं की कुठल्या एरियात काय कामं चालू आहे, कुठला बिल्डर कसं विकतोय, काय. बरोबर. हो.
त्यामुळे असा सगळा प्रवास हा तुमचा हा फारच काय म्हणतो असा वेगळा होता आणि सगळ्या आणि त्याच्यात सगळा तुम्ही नवीन नवीन पण जोडत सगळं गेला, नवीन त्यामुळं नवीन जोडत गेलो. वाढत गेला सगळा. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, फार महत्वाचे. त्यातला एक प्रश्न महत्वाचा, एवढ्या वर्षाच्या या करिअरमध्ये तुम्ही बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा प्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. आणि अशा अकुशल कामगारांना कुठली महत्वाची जबाबदारी दिली तर ते कधी कधी धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळायचा साईटवर? इथे म्हणजे आता जो अकुशल कामगार आणि कुशल म्हणजे माझ्या साईटवर तर मला असा अनुभव आला या 30 वर्षामध्ये की माझ्याकडे जे बिगारी होते ना ते कुशल कामगार झाले. आणि कुशल कामगारचे ते ठेकेदार झाले सुद्धा मी पाहिलेले. म्हणजे त्यांनी 2-3 साईट केल्या की तो त्या ठेकेदाराला सांगायचा की आता मी बिगारी काम करत नाही, आता मला चांगल्यापैकी काम येतंय. आणि आम्ही आमच्या त्या ठेकेदाराला सांगायचो करू दे, त्याला करत असेल तर बांधू दे, समजा काही झालं खराब तर काम आपण परत काढू, पण तर त्याची शिकायची इच्छा असेल तर त्याला शिकू द्या म्हटलं. असं करता करता भिल समाजाचे मुलं जवळजवळ 20 मुलं चांगले कारागीर झाले आमच्याकडे. आणि त्याच्यातले 2 ठेकेदार पण झाले. आणि काही मुलं असे होते भिल समाजातले की ते म्हणजे त्यांना कामाशिवाय पर्याय नव्हताच, मजुरीशिवाय, तर ते काम करता करता काही जण मिलिटरीमध्ये पण गेले. म्हणजे त्यांनी आमच्याकडनं अनुभवाचे सर्टिफिकेट घेतले की आम्ही यांच्याकडे बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं आहे, तर मिलिटरीमध्ये सुद्धा बांधकाम असतात. त्यांना त्या जोरावरती सुद्धा त्या ह्याच्यावर त्यांना मिलिटरीमध्ये सुद्धा जॉब मिळाला त्यांना. हा एक अनुभव आहे. आणि आमचा अनुभव असा आहे की जर कधी ज्याला खरोखर शिकायची इच्छा आहे, बिगारीपासून जो त्या कारागिराच्या हाताखाली राहून राहून पाहतो की बाबा कशा पद्धतीने तो थापी चालवतोय, कशा पद्धतीने प्लास्टर काम करतोय, कशा पद्धतीने तो वळंबा लावतोय, हे शिकून शिकून ते कारागीर पण झाले. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांचं हे पण वाढलं, पगार सुद्धा वाढले. जो 400 रुपयाने होता त्याला 650-700 रुपये सेकंड कारागीर म्हणून त्याला रोजगार मिळायला लागला. म्हणजे त्याचं अपग्रेडेशनच झालं त्याचं. नक्की. आणि क्रीडाईच्या माध्यमातून आम्ही काय करतो की क्रीडाईचं आमचं जे प्रोग्राम असतात, आम्हाला जे वरतून महाराष्ट्र क्रीडाईकडनं येतात ना, स्किल कामगारांसाठी जे वेगवेगळे प्रोग्राम असतात, म्हणजे त्याच्यामध्ये साईट सुरक्षा आहे, म्हणजे साईटवरती सुरक्षा कशी करायची, नंतर ज्या विविध कल्याणकारी योजना शासनाच्या त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या, नंतर स्किल सेमी स्किलचं स्किलमध्ये करण्याकरता त्याला प्रोत्साहित करायचं, असे आता ज्या क्रीडेच्या माध्यमातून आम्ही त्या राबवतोय. आणि तसे त्याच्यासाठी आम्ही आरोग्याची शिबिरे घेतो. म्हणजे आम्ही आमचा जो क्रीडेचा मोटो आहे खरा, तो फक्त जो आमचा बॅकबोन आहे कामगार यांच्यासाठीच काम करायचं आम्हाला. म्हणजे आमचा काही सोशल क्लॉज नाही, तर फक्त कामगारांचं जेवढं भलं होईल, तो पण एक स्वतःही एक सामाजिक घटक असल्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही क्रीडेच्या माध्यमातून काम करत राहतो. दुसरा एक प्रश्न असा मला विचारायचा आहे, आपण असं नेहमी म्हणतो की एखाद्या शहराचा विकास कसा होणार आहे हे जर विचारायचं असेल तर एकतर राजकारण्यांना विचारा किंवा बिल्डरला विचारा. त्यातले एक माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला असं विचारायचं, बिंग इंजिनियर म्हणून पण आणि बिल्डर म्हणून पण, तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर जळगाव जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल तर अशी कुठली क्षेत्र आहेत ज्याच्यावर आता काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे बिल्डर लाईन मधले नाही, ओव्हरऑल कुठलंही क्षेत्र असेल, पण आता या क्षेत्रावर जर काम केलं तर जळगाव जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास होईल. पुण्या मुंबई सारखं जर आता जळगावला पुढे न्यायचं असेल तर कुठले असे सेक्टर आहेत, सेगमेंट आहेत, क्षेत्र आहेत ज्याच्यावर आता काम करायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि एज्युकेशन हब आहे. आणि समजा जर कधी जळगावचं एअरपोर्ट चांगलं चालायला लागलं तरी त्याच्याने सुद्धा कनेक्टिव्हिटी फार वाढणार आहे. आणि आता रेल्वे लाईनचं पण आमच्या इथे 4थी लाईन टाकली गेली, त्यामुळे त्याचा सुद्धा एक चांगला इम्पॅक्ट होतोय. आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती तर भरपूर काम आहे, पूर्ण ऑल ओव्हर इंडियात सगळीकडेच इन्फ्रास्ट्रक्चरवरती रस्त्यांवरती कामं चालू आहे. आणि आमच्याकडे सिंचनाचे काम चांगलं चाललंय. म्हणजे आता आमच्याकडे जो वरखेडा बॅरेज डॅम आहे तो जर कधी पूर्ण कम्प्लीट झाला, सगळे गेट लागले गेले आणि तिथल्या गावाचं जर कधी पुनर्वसन झालं, तामसवाडीचं ते गाव जर तिथून उठलं तर धरण पूर्ण क्षमतेने भरेल पुढच्या 1-2 वर्षात. आणि त्याच्यामुळे भरपूर क्षेत्र जर सिंचनाखाली आलं ना तर नक्कीच पैसा पण येईल माध्यमातून आणि नक्कीच रिअल इस्टेटला पण बुस्टअप मिळेल. लोकांकडे पैसा आला म्हणजे लोक प्लॉट घेतात, बांधकाम करतात आणि त्या हिशोबाने गावाचा विकास पण होतो. आणि चाळीसगावला आता कनेक्टिव्हिटी चांगली आहे. म्हणजे नॉर्थ इंडिया टू साऊथ इंडिया जोडणारा हा जो NH 211 आहे फोरलाईन, याच्याने सुद्धा बऱ्यापैकी अंतर कमी झालेलं आहे. म्हणजे जवळपास आम्ही जर कधी त्या बऱ्याच ट्रकवाल्यांना मागे विचारलं होतं की किती फरक पडतो, ते म्हणजे 50 लिटर डिझेल वाजतं आमचं, त्याने आम्हाला सांगितलं.
आणि परत वेळ पण वाचतो. बरोबर. फक्त घाटाचा अडथळा जर दूर झाला तर ते सुद्धा आता फार सोपं वेगाने होणार आहे. काम सुरू होईल म्हणजे. बरोबर आहे. पण मग हे सगळे करताना शासनाकडनं काय अपेक्षा आहेत की या सगळ्याला थोडी गती मिळण्यासाठी या सगळ्या प्रकल्पांना? शासनाचं आता तर जे धोरण आहे ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून शासन तर राबवतच आहे. हो. आणि आमच्याकडे आता पंतप्रधान आवास योजना पण राबवली गेली. आमचे अगदी जे बरोबर. आताचे MLA हम्म. त्यांनी शिवनेरी पार्क म्हणून ते जे हो. उभं केलं, एक 650-700 घरांचा प्रकल्प. त्याच्यामुळे बरोबर. सुद्धा त्या एरियाचा सगळा डिमांड वाढला, त्या एरियाचे भाव वाढले आणि लोकांना त्यांनी सांगितलं कमिटमेंट प्रमाणे जे काही त्यांचं पंतप्रधान आवास योजनेचे निकष होते त्यामध्ये त्यांनी ते त्या पद्धतीने घरं पण दिले. पण त्यामुळे काय झालं की तो एरिया एकदम वेगाने वाढला. बरोबर. आणि त्याला लागूनच बायपास आहे 4 लेन. त्यामुळे त्या कनेक्टिव्हिटीचा पण फायदा आहे. त्याच्यानंतर लगेच त्याच्या थोडं पुढे गेलं तर MIDC आहे. MIDC मध्ये 3 प्रकल्प चांगले मोठे चालू आहे. एक भारत वायर रोप आहे, एक तुमचं अंबुजा आहे, गुजरात अंबुजा. आता बिर्ला प्रिसिजन आलेलं आहे. अजून काही नवीन उद्योग येतात. बऱ्याच लोकांनी वेअर हाऊसिंग सुद्धा म्हणजे लॉजिस्टिक्ससाठी सुद्धा जागा घेऊन त्यांची कामं सुरू आहे. आणि आता अशी माहिती मिळाली की परत आता एक्सपान्शन होत आहे MIDCचं. आणि D झोनचा दर्जा मिळाल्यामुळे फॅसिलिटीमुळे अजून सुद्धा काही उद्योग येतील. उद्योग आले तर लोकांना रोजगार मिळेल. रोजगार मिळाला तर त्या हिशोबाने गावाचाही विकास होईल आणि बिल्डर लोकांचं तर गावाच्या विकासामध्ये योगदान आहेच. बरोबर. आणि आमचे आत्ताचे जे आमदार आहेत ते स्वतःही त्या क्षेत्रात असल्यामुळे त्यामुळे गावाची चौफेर प्रगती आहेच. म्हणजे असं जे काही आत्ताचं चित्र आहे नक्कीच ते आशादायी आहे. नक्कीच. जसं कन्स्ट्रक्शन फील्डकडे पुन्हा वळ आहे, त्यातलं जेव्हा स्टील सिलेक्ट करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स लावता त्याला आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील मध्ये तर फार क्रांती झाली. 415 पासून आम्ही पाहतोय, आता मला वाटतं 550 पर्यंत गेलं वाटतं स्टील. आणि स्टीलचं आम्ही पहिले सुरुवातीला आमच्या सगळ्या प्रोजेक्टला राजुरी वापरायचो, राजुरी स्टील. बरोबर. आता तर भरपूर, आता राजुरी मधनच 3 ते ब्रँड नवीन मेटारोल वगैरे. आणि मला वाटतं की 5 mm चा बार जो होता पहिले 6 mm चा बार, 5 mm चा रिब्ड बार यायला लागला. आता तर रिंगा सुद्धा रेडीमेड मिळायला लागल्या किंवा कंपन्याच तयार करतात. तो एक चांगला म्हणजे त्याच्याने वेळ वाचतो. बरोबर. आणि लोखंड म्हणजे लोखंडामध्ये जे नुकसान होतं म्हणजे स्क्रॅप, तो सुद्धा त्याच्यामध्ये बेनिफिट होतो. म्हणजे अल्टिमेटली ते व्हॅल्यू ऍडेडच देते. त्याच्यामुळे ते चांगलं आहे सगळं. आणि आता जी नवीन टेक्नॉलॉजी आली स्टील मध्ये त्यामुळे सुद्धा भरपूर काही चांगलं घडतंय. बरोबर आहे. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का आजपर्यंत? आयकॉनचं नाही वापरलं आम्ही, पण राजुरी भरपूर वापरलं. राजुरी आणि मेटारोल आता आम्ही 1-2 प्रोजेक्टला वापरला. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? आता चाळीसगावमध्ये आम्ही काम करताना फक्त 10 ते 12 लोक होतो. त्यावेळेस ऑटोकॅड पण नव्हतं आमच्याकडे. नंतर आता एक 10 वर्षापूर्वी ऑटोकॅड आलं आणि आता जवळजवळ 50 इंजिनियर चाळीसगावमध्ये की जे सगळे एकदम टेक्नो सेव्ही आहे. बरोबर. त्यामुळे त्यांनी फक्त चिकाटीने काम करत राहावं. बरोबर. आणि चांगलं फ्युचर आहे या लाईन मध्ये. कन्स्ट्रक्शन लाईन तर फॉर एव्हर ग्रीन आहे. बरोबर. कारण ती सगळ्या ठिकाणी कोर ब्रँच आहे ती सगळ्या ठिकाणी लागणारच आहे. सो होते इंजिनियर सुनील बंग सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की सिव्हिल हा कुठल्याही क्षेत्राच्या विकासाचा पाया असतो. त्याच्याशिवाय कुठलंही क्षेत्र असेल, मग ते मॅन्युफॅक्चरिंग असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, कुठल्याही क्षेत्राला तुम्हाला सिव्हिल लागणार आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये स्कोप येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा असणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने तुम्ही या क्षेत्रामध्ये या क्षेत्रात चांगली प्रगती तुमची होऊ शकते. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.